आपण काय शिकतो यातून फार मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणतो की महाराजांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, पण त्या लढाईतून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रत्येक ह्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. अहो बघा, 15 वर्षाचे शिवबा असताना बाळ शिवबा आपल्या सर्व मावळ्यांना एकत्रित घेतात. सकाळी सकाळी महासाहेब दर्शन घेतात आणि निघतात ते सर्व रायरेश्वर दिशेने. रायरेश्वरच्या मंदिरावर गेल्यानंतर तोरणा किल्ल्यावर गेल्यानंतर रायरेश्वरच्या मंदिरात जातात. सर्वजण गुडघ्यावर खाली बसतात. हर हर महादेवची घोषणा होती, घंटानाद होतो आणि महासाहेब त्या क्षणी बाळ शिवबा आपल्या हाताची कणळे कापतात आणि त्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक वाहतात. आणि त्यावेळेस बाळ शिवबा एवढ्या कमी वयामध्ये 15 वर्षामध्ये त्या स्वराज्याची शपथ वाहतात, शपथ घेतात की स्वराज्य व्हावं ही इच्छा, इथून पुढे आपलं स्वतः स्वराज्य असेल यासाठी मावळ्यांच्या मनामध्ये प्रेरणा उत्पन्न करतात आणि आपल्या स्वराज्याची शपथ घेतात. त्या तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं पहिलं तोरण बांधतात. एवढ्या लहान वयामध्ये माझ्या बाळ शिवबाला त्यावेळेस एवढं समजलं. ची बातमी ज्यावेळेस महासाहेबांना समजली, सर्वजण पुन्हा परत आले. मावळे तर असे कावरे बावरे होऊन पाहत होते. एवढे बाळ शिवबा स्वतःची कणवी कापली, रक्त वाहते. हा सगळा घडलेला प्रकार महासाहेबांना ज्यावेळेस समजला, महासाहेबांनी बाळ शिवबाला जवळ घेतले. भले भले माझी कूस धन्य झाले मी. महासाहेबांना अभिमान वाटला आपल्या बाळाचा, कारण जे स्वप्न मी पाहिलं, जे स्वप्न शहाजीराजेंनी पाहिलं, ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आज बाळ शिवबा काम करत आहेत. हे पाहून खरंच महासाहेबांना धन्य वाटलं. महासाहेबांनी बाळ शिवबाला जवळ घेऊन सांगितलं, बाळा माझे आशीर्वाद सोबत आहेत तुझ्या, पण आई जगदंबे देखील आशीर्वाद सोबत आहे. आज ही शपथ घेतली आहे, इथून पुढे थांबायचं नाही, तर याच्यासाठी कायमस्वरूपी आपलं इथून पुढे काम चालू ठेवायचं. मित्रांनो, पण इथे तुम्हाला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. 15 वर्षाचे बाळ शिवबा त्या स्वराज्य शपथ घेतात, पण आज 15 वर्षाचा माझा आजच्या तरुणातला विद्यार्थी काय करतोय हे सांगायला नको. परवा टीव्ही मध्ये पाहिलं, 15 वर्षाचा पोरगा वडिलाकडे मोबाईल मागतोय. वडील म्हणले मी मोबाईल देऊ शकत नाही, माझी गरिबी आहे. मुलगा गळफास घेतोय, आत्महत्या करतोय. 15 वर्षाचा पोरगा आणि 15 वर्षाचे 16 वर्षाचे मुलं आज आमचे प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा आत्महत्या करताना दिसत आहेत. त्यावेळेस असं वाटतं की काय ते शिवबा होते आणि काय आजचे आमचे काही विद्यार्थी आहेत. मी खरंच सगळ्या विद्यार्थ्यांना नाव ठेवणार नाही, पण काही विद्यार्थी ज्यावेळेस अशा गोष्टी करताना दिसतात, त्यावेळेस खऱ्या अर्थाने असं वाटतं की खऱ्या अर्थाने आज महासाहेब जिवंत नाही, खऱ्या अर्थाने महासाहेबांचे विचार जिवंत नाही, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार कुठेतरी पुसले गेलेले आहेत त्या समाजामध्ये, त्या गावामध्ये, त्या लोकांमध्ये. कारण शिवाजी महाराजांचे विचार जिवंत असतील तर कोणी आत्महत्या करणार नाहीत, कारण बाळ शिवबाकडून खूप सारी प्रेरणा घेण्यासारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तो एक विचार आहे आणि हा विचार जिवंत ठेवायचा असेल तर ही रोज जयंती आपल्या मनामध्ये केली पाहिजे.